नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. वंचितने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवार बदलले आहेत आणि यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झालाय. वंचितने आतापर्यंत 19 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष खेमसिंग पवार या उमेदवाराला बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आलाय. यामुळे वंचितला मोठा धक्का बसलाय. राठोड यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यामुळे राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय. अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती सध्या बरी नसून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी 4 एप्रिल रोजी अकोला येथे काँग्रेसची प्रचार सभा झाली. या दरम्यान नाना पटोले यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून नाना पटोलेंवर सर्वत्र टीका होताना दिसत आहे. नाना पटोले म्हणाले होते, खासदार संजय धोत्रे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत, परंतु भाजपवाले निवडणुकीत त्यांचं व्हेंटिलेटर काढतील. पटोले यांच्या वक्तव्यावरून वाद पेटण्याची चिन्हे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटाला झुकते माप घ्यावे लागले. त्यांनी जाहीर केलेल्या एका उमेदवाराला ऐनवेळी मागे घ्यावे लागले, तर यवतमाळच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट करण्यात आला. यामुळे शिंदे गटावर महाविकास आघाडीतर्फे टीका होत आहे. शिंदे गटावर टीका करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ना घर का ना घाट का अशी वेळ शिंदे गटावर आली आहे. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, असा दावा देखील त्यांनी केलाय. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून धुसफूस सुरूच आहे. विशेष करून सांगलीच्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आज सांगलीच्या दौऱ्यावर असून चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले आहेत. यावेळी सांगलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केलाय. काँग्रेसने दिल्लीवर लक्ष ठेवावे, गल्लीतल्या राजकारणात पडू नये असा सल्ला राऊतांनी दिलाय. भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांना आमदार बच्चू कडूंच्या प्रहारकडून आव्हान देण्यात आले. दुसरीकडे स्थानिक नेत्यांचा राणा यांच्या उमेदवारीला विरोध असून महाविकास आघाडीच्याही उमेदवारांचे त्यांना तगडं आव्हान आहे. खासदार राणा यांच्या उमेदवारीसाठीच्या जात प्रमाणपत्रावरूनही गोंधळ सुरू होता, ज्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा यांना रडू कोसळलं होतं. त्यावर आता आमदार बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. जनतेचं उत्तर काही वेगळं असून त्या जनतेच्या न्यायालयात हरणार आहेत. तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत असाल तर ते दुर्दैवीच आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. भाजपाने बीडमधून पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवल्यानंतर महाविकास आघाडीनेही गतवर्षीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना तिकीट दिलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे ज्योती मेटे महाविकास आघाडीच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याच अनुषंगाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता तो त्यांचा विषय आहे. त्यांचे अनुयायी आणि ज्योती मेटेच याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा गुंता महायुतीत सुटायचे नावच घेत नाहीये. राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गट या जागेसाठी आग्रही आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावलाय, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना नाशिकची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. हेमंत गोडसे म्हणाले की नाशिकच्या जागेबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातोय. येत्या 2 ते 3 दिवसात नाशिकच्या जागेची उमेदवारी जाहीर केली जाईल. ही जागा शिवसेनेला सुटणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असतानाच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या रिंगणात कोणत्याही परिस्थितीत उतरण्याची घोषणा केली आहे. उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी निश्चित असली तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरू ठेवलाय. त्यांनी काल महाबळेश्वर 5 गणीचा दौरा केल्यानंतर आज सुद्धा भेटीगाठींचा सिलसिला सुरूच ठेवला असून लोकांशी संवाद साधत आहे. आज उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील ऐतिहासिक शाही मस्जिद येथे सर्व मुस्लिम बांधवांना भेटून पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्याशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांपासून भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात परत येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। या चर्चा सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी दिल्ली दौरा केला, त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं असं सांगितलं गेलं। या घडामोडींवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी सूचक शब्दात भाष्य केले। एकनाथ खडसे भाजपा प्रवेश करणार हे समाज माध्यमांतून आणि प्रसार माध्यमांतून येत आहे। ते येतील तेव्हा त्यांचे कसे स्वागत करायचे ते तेव्हाच बघू, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले। मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या राज्यातील 4 महानगरांमधील कमी मतदानाच्या टक्केवारीची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून या 4ही महानगरपालिकांच्या आयुक्तांना नवी दिल्लीत आज पाचारण करण्यात आले। मतदानाची टक्केवारी वाढवण्याबाबत कोणते उपाययोजना येतील यावर विचारविनिमय करण्यात येणार आहे। निवडणूक आयोगाने 11 राज्यांमधील कमी मतदान होणाऱ्या मतदारसंघांमधील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।